मी तुम्हाला म्हटलं की आनंद जो आहे हा निसर्ग निर्मित आहे, तसं यश जे आहे हे मूल्यांकन आहे। यश जे आहे हे मूल्यांकन आहे। कोणी हे नाही म्हणू शकत की मी यशस्वी आहे। लोक ठरवतात का कोण यशस्वी आहे। माणूस जेव्हा जन्माला येतो, जेव्हा तो एक सेल स्टेजला असतो, तेव्हा निसर्गाचं त्याच्यावर पूर्ण नियंत्रण असतो। तो एक सेल स्टेज आईला फक्त एवढं म्हणतो की आई मला अन्न पाठव, माझ्याकडे पूर्ण प्रोग्राम आहे, पूर्ण सिस्टीम तयार करायचा, मी लिव्हर हार्ट तयार करतो, हार्ट तयार करतो, सगळ्या सिस्टीम तयार करतो। हे शरीर जेव्हा पूर्ण तयार होतं तेव्हा तो आईला सिग्नल पाठवतो, आय एम रेडी टू कम, आणि निसर्गाने लेबरची प्रोसेस चालू केलेली आहे, ते बाळ जन्माला येतं। पण जसं ते बाळ जन्माला येतं त्याच्यावर अजून एका संस्थेचा कब्जा तयार होतो आणि त्या संस्थेचा नाव आहे समाज। समाज नावाची अशी काही वस्तू नाही आहे। माणूस असं म्हणतात की इंडिव्हिज्युअल इज अ रियालिटी अँड सोसायटी इज अ कॉन्सेप्ट। फक्त कल्पना आहे, ज्या दिवशी जगात माणसं नसतील त्या दिवशी सोसायटी नसेल। तर हा कॉन्सेप्ट कसा आहे, आल्याबरोबर त्या मुलाला नाव देतो, सगळ्यात पहिले त्याला जग दिसतं, मग आई दिसते, मग त्याला आईचं नाव मिळतं, मग त्याला वडिलांचं नाव मिळतं, त्याला आडनाव मिळतो, त्याला धर्म मिळतं, आणि समाजाकडनं त्याच्या अपेक्षा चालू होतात की मोठा होऊन हा तर वकील बनणार आहे, मोठा होऊन हा तर हे बनणार आहे। म्हणजे याचा अजून जन्म झालेला नाही आहे, हा कुठेच नाही आहे, हा अजूनही वयाच्या 5, 6, 7, 8, 9, 10 हा पूर्ण निसर्ग नियमांनीच जगणार आहे। याला जेव्हा तहान लागेल तेव्हा हा पिईल, याला जेव्हा भूक लागेल तेव्हा हा खाईल। हा 100% निसर्गाच्या ताब्यात आहे, पण समाजाने त्याला ताब्यात घेणं चालू केलेलं आहे। या समाजाचं एकच काम आहे, या समाजाचं काम असं आहे की यांना समाज घडवायचा आहे, की कोणीतरी माईक बनवला पाहिजे, कोणीतरी चेअर्स बनवल्या पाहिजे, कोणीतरी हॉल बनवला पाहिजे, कोणीतरी कपडे बनवला पाहिजे। हजारो वर्षाच्या, लाखो वर्षाच्या काळानंतर हा समाज एवढा प्रगत झालेला आहे, आणि समाज म्हणून म्हणतो की जो यशस्वी आम्ही त्याचं कौतुक करणार। आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की खरं म्हणजे की जी मुलं यशस्वी असतात ती तर इग्नाइटेड असतात, त्यांच्या मागे धावण्याचं काम नाही आहे। जी यशस्वी नसतात खरं म्हणजे त्यांच्या मागे धावण्याचं काम आहे, पण समाज त्याला मान्य करत नाही। समाज म्हणतो नाही की जो जीता वही सिकंदर, अशी समाजाची रीत आहे, आणि म्हणून समाज विकसित होत आलेला आहे। यशाच्या अजून काही गोष्टी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू, 5-10 मिनिटं घेईल, याच्यापेक्षा जास्त नाही। वादी आहे यश, ज्याला आपण म्हणतो की यश असं काहीच नसतं, की यश हे परिवर्तनवादी आहे। मला आठवतं की मी जेव्हा 11वी 12वीत होतो तेव्हा माझ्या आयुष्याचं यश फक्त एकच होतं का मला मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे होती। मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाल्यानंतर मला जो आनंद झाला तो जास्तीत जास्त महिनाभर टिकला, कारण नंतर ग्रॅज्युएशनचं पूर्ण दडपण माझ्यासमोर होतं। मग ग्रॅज्युएशनची परीक्षा झाल्यानंतर मी एकदम खुश होतो, चला आता ग्रॅज्युएट झालं, तर लगेच पाहिलं की अरे अजून तर रेस लागलेली आहे, आता त्याच्यानंतर पुढे की आता मास्टर्स करायचं आहे। मग मास्टर्स झाल्यानंतर असं वाटलं की आता सुटलं, मग कळलं नाही नोकरी मिळणं फार कठीण आहे, आपल्याला नोकरी मिळायला पाहिजे। तर यश जे आहे परिवर्तनवादी आहे। यशाच्या बाबतीत हे समाज प्रेरित आहे, समाज निर्मित आहे, आणि परिवर्तनवादी आहे। आनंद आणि यश याच्यामध्ये जो फरक आहे की निसर्ग तुम्हाला आनंद देत असतो, म्हणजे पुरेपूर आनंद देतो, पण यश तुम्हाला कधीही आनंद देत नाही। यश हे तुम्हाला सारखं भीती देत राहतं, कारण त्या यशस्वी माणसाला सतत असं वाटत असतं की माझ्या यशाच्या ज्या स्टेजला मी आहे तिथे मी निरंतर टिकलो पाहिजे। यश ही अशी गोष्ट आहे, त्याची आसक्ती अशी समाजामध्ये निरंतर आपल्यामध्ये दिसतात। मी यशाच्या संदर्भात एक फार नकारात्मक डेफिनेशन ऐकलेली आहे। ती नकारात्मक डेफिनेशन अशी की एका माणसाने म्हटलं होतं की तो 91 वर्षाचे होऊन तो गृहस्थ वारला। ही वॉज अ गायनिकॉलॉजिस्ट, जर्मनीमध्ये राहिला होता, मुंबईला त्यांनी प्रॅक्टिस केली, दिवसाचे कमीत कमी 100-150 पानं त्यांना आयुष्यभर वाचले। त्या अनुभवाच्या आधारे त्यांनी मला एक गोष्ट सांगितली जी माझ्या स्मरणात कायम बिंबित झाली, ती म्हणजे सक्सेस इज अ न्यूरोटिक कंडिशन। तो बोलला की सक्सेस इज अ न्यूरोटिक कंडिशन। एक यशस्वी माणूस आपलं यश मेंटेन करण्याच्यासाठी
तेवढेच प्रयत्न करू शकतो जेवढा एखादा ड्रगिस्ट ड्रग मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. आणि आपण बघतो की नोबल असणारं मेडिकल जे प्रोफेशन आहे, या प्रोफेशनमध्ये व्यवसाय चालू झालेला आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये व्यवसाय चालू झालेला आहे. कारण काय आहे? कारण यशाची जी पातळी आहे त्या पातळीच्या खाली जर तुम्ही गेले तर तुमच्या बॉडीमधलं, तुमच्या आयुष्यात फरक पडणार नाही, पण तुमच्या जीवनातल्या डोपामिनमध्ये फरक पडेल अशी असणारी परिस्थिती आहे. मग असं जर आहे तर या यशाला काही अंत आहे का नाही आहे? जेव्हा याच्या खोलात गेलो तर मला माझ्या आयुष्यात जे यश समजलं ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याला एका शब्दात सांगायचं म्हटलं म्हणजे की यश हे सामायिक असतं. त्याला मी उदाहरणाने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की एक प्रोसेस आहे, ज्या प्रोसेसला म्हणतात फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन या शब्दाचा अर्थ असा होतो की एक ओव्हम आहे, या ओव्हम मध्ये एक स्पर्म जातो आणि तिथे झायगोट बनतो, त्याला म्हणतात फर्टिलायझेशन. आता हे फर्टिलायझेशनची प्रोसेस अशी आहे की याला एक ओव्हम लागतो आणि एक स्पर्म लागतो, पण निसर्ग कमीत कमी 50 to 100 मिलियन स्पर्म्स तयार करत असतो. म्हणजे करोडो स्पर्म्स असतात. हे करोडो स्पर्म्स त्या फर्टिलायझेशनच्या प्रोसेसमध्ये जातात आणि त्यातला एक स्पर्म आतमध्ये जातो. हे करोडो स्पर्म्स काय करतात? यातले अर्धे त्या ओव्हमच्या जवळ पोहोचतात आणि त्याला टोचकण्या मारणं चालू करतात, टक 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 टक. ते वेल्डिंगवाले आपण बघतो ना, टक 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 टक, आणि शेवटचा एक हातोडा मारतात, तर तिथे बरोबर तो तुटतो. तो जसा तो शेवटचा एक हातोडा मारतो तिथे एक लीक होते आणि एक स्पर्म त्याच्या आतमध्ये घुसतो आणि तो झायगोट बनतो. आणि जसा एक स्पर्म गेला की आतमधलं वातावरण वापस बंद होऊन जातो. माणसाच्या जगात तो एक स्पर्म यशस्वी झाला असं म्हटलं जातं, पण निसर्गाच्या व्याख्येमध्ये नाही. निसर्गाच्या व्याख्येमध्ये सक्सेस निर्माण झाला असं म्हणता येतं. बाकीचे स्पर्म असक्सेसफुल झाले असं म्हणता येत नाही. बाकीचे स्पर्म ते त्या निसर्गाच्या प्रवाहामध्ये असतात आणि त्यांच्यामुळे तो सक्सेस झाला असं म्हणता येते. आता हा जर निसर्गाचा सक्सेस आहे तर आपण कशाही बाबतीत याला सत्यता मानू शकतो. एखाद्या झाडाला जेव्हा फळ लागतं तेव्हा त्या जमिनीपासून, त्या बुंद्यापासून, त्या फांद्यापासून, त्या फुलापासून, त्या माळ्यापासून, त्या पाणी लावणाऱ्या प्रत्येक घटकापासून सगळ्यांचं मिळून ते यश राहते. एखादा माणूस जेव्हा एक वक्ता होतो, एखादा माणूस जेव्हा एक डॉक्टर होतो आणि समाजामध्ये जेव्हा त्याचं नाव होतं, तेव्हा त्या माणसाच्या घडण्यामध्ये कितीतरी लोकांचं योगदान असतं. त्यांच्या आईवडिलांचं असतं, त्यांच्या मित्रांचं असतं. डॉक्टर म्हटलं तर त्यांच्या रुग्णांचं असतं, त्यांच्या हितचिंतकांचं असतं. अशाही लोकांचे असतं ज्यांनी कधी तुम्हाला पाहिलेलं नसतं, ज्यांनी कधी तुम्हाला स्पर्श केलेला नसतो, पण त्यांच्या भावना, त्यांच्या प्रेयर्स तुमच्या यशाच्या मागे लागल्या असतात. तर अशा प्रकारचं हे यश असतं. आता या गोष्टीला आपण, पण माणसाची वृत्ती कशी आहे? तो यश असं नाही म्हणतो. तो म्हणतो तो यश आहे का? माणसाची वृत्ती आहे का दुसऱ्याच्या ताटात वाकून पाहायचं का त्याचं कसं आहे? आपलं कितीही चांगलं चालू असलं तरी त्याचं जर व्यवस्थित चालू आहे तर याचं कमी होऊन जातं. कारण मी तुम्हाला सांगितलं की यश हे तुलनात्मक असतं. एखादा सरपंच आहे, तो गावात आहे तर तो फार मानाचा माणूस आहे. तो तालुक्यात येतो तर त्याचं स्थान बदलतं, तो जिल्ह्यात येतो तर त्याचं स्थान बदलतो, तो पुढे येतो तर त्याचं स्थान बदलतो. तर उजळणी याची अशी आहे की माणसाला जीवनामध्ये आनंद पाहिजे असतो. यशस्वी माणसालाही शेवटी काय पाहिजे असतं? मी खूप शुअर आहे की राम मंदिराचं जेव्हा एवढं सगळं यशस्वी हे सगळं झालं असेल तर मोदी साहेबांनी नक्की शहा साहेबांना म्हटलं असेल की हे आम्ही 5 मिनिटं भेटू, कारण खरा आनंद त्याच्यामध्येच आहे. तर आनंद हा निसर्ग निर्मित आहे, तो इंद्रियांपर्यंत आहे, जातो तिथे होतो. तो स्वानुभव आहे, तो प्रत्येकाकडे आहे. पण माणसाची नियती अशी आहे की त्याला यश हवं असतं, पण यश काय आहे याच्याबद्दल त्याच्या मनातली स्पष्टता नसते. त्याच्याबद्दल यश म्हणजे दुसऱ्यापेक्षा जास्त पुढे जाणे असं आहे, असं नाही आहे. यश हे नेहमी सामायिक असतं. हा समाज आहे, इथे बाकी सगळ्या गोष्टी आहे. म्हणजे आपण यशाच्या
प्रवासामध्ये आहे अशी समज माणसामध्ये सहसा होत नाही. आणि यशासाठी आसक्ती असते, ती यशासाठी आसक्ती ही त्याच्या दुःखाचं कारण असू शकतं, असं ही परिस्थिती आहे. याचा सारांश म्हणजे की सरतेशेवटी असं म्हणतात की 2500 वर्षा पहिले एका व्यक्तीने एका माणसाने हे सांगून गेलं की या आयुष्यामध्ये जर तुम्ही जन्माला आले तर तुमच्यातला जीव ओळखा, तुमचं शरीर काय आहे ते ओळखा, तुमच्या आजूबाजूला असणारं जीवन काय आहे ते ओळखा, तुमच्या स्वतःतील क्षमता काय आहे ती ओळखा. तुमचा जीव ओळखला, तुमचं शरीर ओळखलं, तुमचं जग, तुमची क्षमता ओळखली, सभोवतालची असणारी परिस्थिती ओळखा. 400 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तलवार चालवणं गरजेचं होतं. आजची परिस्थिती काय आहे ती परिस्थिती ओळखा आणि त्या परिस्थितीच्या अनुषंगाने स्वक्षमतेला दररोज स्पर्धा करा आणि स्वतःची क्षमता दिवसेंदिवस अधिकाधिक विकसित करा. या जगामध्ये बायोडायव्हर्सिटी आहे. या जगातील प्रत्येक माणूस हा युनिक आणि अद्वितीय आहे. असा हा माणूस एकमेकांच्या सारखा जर आहेच नाही तर आपलं यश एकमेकांच्या सारखं असू शकत नाही. प्रत्येकाचं यश हे प्रत्येकाचं स्वतःचं यश असं हे असतं. आणि म्हणून माझ्यातील सर्वोच्च क्षमता बाहेर काढणे हेच माझ्या जीवनातलं सर्वोच्च यश. ते काढण्यासाठी मी निरंतर प्रयत्न केला पाहिजे. या यशातून तुम्हाला कोणीही मागे सारू शकत नाही, असं असणारं हे सत्य आहे. आणि म्हणून कोणीतरी म्हटलेलं आहे की जर स्वतःची क्षमता सर्वोत्तम विकसित करायची असेल तर अत दीप भव, अपने अंदर का दिया जलाओ. तर आपल्यापैकी उपस्थित सर्व लोकांनी जेव्हा स्वतःची मनस्थिती आपण घडवतो आहे तेव्हा आनंद जो मी निर्माण माझ्या शरीराला घेतो आहे तो वृत्तीने घेतो आहे की बुद्धीने घेतो आहे याचा विचार करायचा. जेव्हा समाजातील लोक आपल्याला निगेटिव्ह प्रेशर करतात हे करून दाखव आणि निगेटिव्ह प्रेशर करतात की नालायक आहे, तू काही करू शकत नाही, या